ह्या राधिकानं कायले पळवलं बाप्पा इथं एवढ्या सगळ्या जणीले? काय म्हणून राहिली हे? काय ह्याच्या मनात? कशासाठी बोलवणार आहे? आता 2025 संपलं आणि 2026 चालू झालं, त्यामुळं नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. तुमचे जीवन सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ. हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना. आणि बरं का मंडळी, आता म्हटलं आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊन राहिलो, तर तुम्ही आमचे व्हिडिओ पहा आणि नवीन वर्षात म्हटलं आम्हाला सपोर्ट करा, आमच्या चॅनलला सपोर्ट करा, आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि नवीन वर्षात तुमच्या जीवात सगळं सुख येऊ, सगळं सुख येऊ. जे काही 2025ला तुम्हाला मिळालं नाही, देवाचरणी प्रार्थना करते मी की ते सगळं तुमच्या आयुष्यात येऊ. आणि हीच मनापासून माझी इच्छा आहे. आणि माझी यूट्यूब फॅमिली असाच आम्हाला साथ द्या आणि आम्हाला समोर न्या. संध्याकाळ होऊन राहिली पण आतापर्यंत या पिंटा आलाही नाही. काय झालं आणि काय नाही, तर सोडलं का नाही सोडलं तर तिथं एखादा फोनही नाही लावत पोरग. आता त्या राधिकाले कुठं एकटं दुकटं पाठवू त्या खोलीवर. तिला म्हणा काही तर स्वयंपाक करून घे बाई म्हणून, आणि तर जेवण करून घे जा म्हणून दोघही जण. आणि हे कुठे गेली काय मी मंदा, कुठे गेली तर पाहतो आता कुठे गेली का, झोपून गेली तर जाऊन. सून आली आता घरात, आता ते आरामच करन. हे पहा इथं हिचा आराम चालू आहे आणि दिवे लावाचा वेळ झाला. आणि सई संध्याकाळच्या पायरी झोपली आहे. हे आता काय बोलावं हिले, उठाव जरासं. आता सून आहे घरात, तिनं सगळं सोडून दिलं तिच्या भोवती आणि येऊन इथं पसरले. मंदा मंदा बाप्पा, नाही तर काय एवढी पोरीची चिंता होऊन राहिली होती आणि आता बेसूत सारखी पडली आहे आणि झोपली आहे. कायची झोपून राहिली इले, आपल्या मनात पण नाही आणि चिंता तर लय करून राहिली होती पोरीची. आणि पहा बरं कशी झोपून गेली आता, मस्त पसरून राहिली. मंदा उठणं, दिवे लावायचा वेळ झाला, किती झोपतं मंदा. काय व काऊन ओरडून राहिले? जरासा डोळ्याने लागला तर काय म्हणता डोळ्याने लागला तर म्हणतो, किती वेळची झोपली आहे तू? आता दिवे लावायचा वेळ होऊन राहिला ना, आणि साय संध्याकाळची अशी झोपतं काय? लहान लेकरीले बोला तर तुला बोलायला लागते, एवढ्या मोठीले तुला समजत नाही काय? अहो माझी तब्येत काही बरोबर लागून नाही राहिली, जराशी आराम करतो म्हटलं आणि आली होती इकडे रूममध्ये, तर डोळ्यास लागून केलं. मग आणि डोळा लागला नाही तर तुम्ही आले आणि मार ओरडून राहिले. आणि दिवे लावाले आहे ना तुमची सून, आहे नाही काय घरात? का चालली गेली ते तिच्या खोलीवर? काऊन गेली काय? पिंट्या आला काय रश्मीला सोडून? काय आणलं त्यानं निरोप तिकडून? पिंटू याचाच आहे, अजून आला नाही. आता संध्याकाळ होऊन राहिली ना, तरी काही नाही आला. बस गिस नसून भेटली त्याले. आणि तिले कुठं सोडू मग मी एकटी दुकटीले त्या खोलीवर नेऊन? म्हणून म्हटलं मी काही म्हटलं नाही तिले जायचं. आणि ते बिचारी कामच करून राहिली. काय करून राहिली काय मी स्वयंपाक खोलीत? पहिले तिकडचा गयाटा साफ केलं आणि आता स्वयंपाक खोलीतला गयाटा साफ करून राहिली. गयाटा? कायचा गयाटा होता? सगळंच तर केलं होतं मी. काय गयाटा होता स्वयंपाक खोलीत? आणि कुठंच गयाटा नव्हता. मी काय काम नाही करून राहिली होती का घरात? सगळं चकचक तर घर होतं. हे पाय म्हणता, मला काही माहित नाही गयाटा कुठं होता आणि कुठं नाही. तर आता ते पोरगी करून राहिली म्हणून सांगून राहिलो तुले. आणि आता म्हटलं साय संध्याकाळची कुठं पाठवू तिले घरी? तिले म्हणन इथं स्वयंपाक करून घे म्हणून बाई म्हणून सगळीचा. करते ते स्वयंपाक, मग येईन पिंट्या जेवण घेऊन करन, मग चालले जाईन ते दोघे जण. बरं. आणि मी काय म्हणतो म्हणता, आणि तू तब्येत बरोबर नसून वाटून राहिली तर जराशी दवाखान्यात जाय. असं पडलं राहिलं ना होईन काय? दवाखान्यात जाय, काय दुखून राहिलं तुझं काय नाही सांग, डॉक्टराला जाऊन औषध पाणी घेऊन ये. जरासं बरं वाटते, मग जरासं लोटे कमी होते डोक्यावरचा. आणि विचार नको करू, विचार केल्यानं काय होते अजून डोकं दुखते. ते सगळं चांगलं होते तुला म्हटलं ना मी. आता किती वेळा एकच शब्द बोलू मी तुझ्यासोबत? त्या अलमारीत पैसे ठेवले आहे, किती पाहिजे तुला घे आणि जाय बरं पटकीने दवाखान्यात जाय. हो जातो. झाले पप्पा एकदाचे कामं. कसं वाटून राहिलं होतं इथं उभे रोशनी वाटे. एवढा गयाटा दिसून राहिला होता. मिठाचं उघडं तर हळदीचं उघडं, सगळं उघडे डबे, सगळा गयाटा इकडे तिकडे. कसंच वाटून राहिलं होतं हे किचन. आणि आता पहा किती मस्त वाटून राहिलं, चकाचक दिसून राहिलं. आता एवढ्या याच्यात काही मला ते जमतच नाही. सारा गयाटा आता मी पूर्ण साफसफाई करून दिली. आता काहीच टेन्शन नाही आहे इथं स्वयंपाक करायला. पण मला विचार ह्या येऊन राहिला का आता एवढा गयाटा ह्या आते बहिणं तर केलाच नसन. आता रश्मीताईच करे असं नाही तर स्वयंपाक. आणि त्याची वापरलंच गयाटी दिसून राहिली मध्ये. आणि तिथं जाईन त्या आणि तिथं असंच करण तर कसं होईन मग? आणि त्याची सासू तर मला लय दिशे, एकदम साफसफाईवालीच दिशे. आणि त्याच्या घरी तर एवढा कचरा नाही, काही नाही, सगळं चकाचक घर होतं. आता रश्मीताईनं तिथंही साफसफाई ठेवली पाहिजे, नाही तर असं केलं ना तर मग अजून हे होऊन जाईन, बांधा होऊन जाईन. आता कसं, आता विचारच येऊन राहिला मध्ये. आता त्यानं सुधरवलं पाहिजे स्वतःले. बाई राधिका. अरे मामाजी काय म्हणून राहिले हे? मामाजी काही पाहिजे होतं काय? हाक मारायला पाहिजे होती ना आणून त्याला असताना. चहा घ्या पाहिजे का करून? नाही बाई, चहा घ्या काही नाही पाहिजे.
आता तू होती तर त्या 3-4 वेळा देऊन दिला मला चहा, आणि तुला तर माहीत आहे मला थोडा थोडा वेळ झाला का चहाची आठवण येते. बाकी जेवण उशिराही भेटलं तर चालते, पण तुझी सासू एक वेळा चहा देते आणि मग तर बनवतच नाही. मग म्हणते जा म्हणते बाहेरून पिऊन या म्हणते, घरी काही बनवत नाही ते चहा. पण मी हेच पाहिले आलो होतो का तुझं काम झालं काय म्हणून सगळं आवरवर. हो हो मामाजी, सगळं काही झालं. बाई राधिका, मी काय म्हणतो, आता संध्याकाळ होऊन राहिली आणि पिंटू तर आलाच नाही. येणारच असं म्हणत हो, त्याला बोसगीस नसून भेटली आणि पोट्टाचा फोनही नाही लागून राहिला, नेटवर्क नाही आहे वाटते. तर म्हटलं आता एकटी कुठं जातं खोलीवर, तर म्हटलं इथंच राह हां, आणि इथंच स्वयंपाक करून घे. मग पिंटू येते, जेवण गिवण कर जा आणि चाललं जा. आणि तुझ्या सासूची काही तब्येत बरोबर नाही, झोपली आहे ती तिच्या खोलीत. आता पोरगी गेली, तिलाही टेन्शन येऊन राहिलं, तर डोकं दुखून राहिलं म्हणते. मी म्हटलं जाऊ द्या म्हटलं, 2-3 शब्द बोललो तिच्यासोबत आणि तुला आलो इथं सांगाले. तर इथंच करून घे बाई तू स्वयंपाक, आणि मग तुला जेवण खाऊन कर जा आणि चाललं जा मग घराकडे. बरं ठीक आहे ना, मग तिथंच करून घेतो ना. पण काय करू तर आता? राधिका बाई असं कर, आता सकाळपासून तर आपल्या इथं दगदगच होती. रश्मी चालली होती तर, आणि तेव्हा इथे गेली आणि मग त्या कामाला सुरुवात केली. सगळं घर आवर करून ठेवलं आणि किचनही साफ केलं इतक्या वेळचं. आता तूही थकली असल, असं कर खिचडीच करून घे, काही टेन्शन नको घेऊ. बरं बरं, खिचडीच करून घेतो मग. लवकर येऊन जाते. बरं बाई कर मग तू. मी बसलोच आहे म्हटलं, काही लागलं गिकलं तर मला आवाज दे. मी इथं हॉलमध्येच बसलो आहे. हो हो हो. मामाजीचा स्वभाव किती चांगला आहे. आता माझ्या सासूचा स्वभाव जरासा तिखट आहे, आणि तसा सासऱ्याचा स्वभाव किती नरम आहे. हां, जर असे माणसं राहिले ना घरात, तर एखादा कडू राहिला ना तर पचून जाते, एवढं काही टेन्शन येत नाही. आता म्हटलं माझ्या सासऱ्याला पाहून मला माझ्या बाबाचीच आठवण येते. आणि माझे बाबा असेच होते, आणि जसे माझे सासरे मी चिंता करते ना, तसे माझे बाबाही करत जाय. आता म्हटलं मला बाबाची कमी वाटतच नाही, कारण की माझे सासरे आहे ना माझे ध्यान ठेवासाठी. आता अजून काय पाहिजे, एवढा चांगला नवरा भेटला, एवढं चांगलं घर भेटलं, जराशी सासू आहे, आता ते होऊन जाईल म्हणा चांगली. बाकी काय टेन्शन आहे. आता आईले फोन लावत आणि आईले म्हणन असं असं आहे म्हणन, रश्मीताई गेली म्हणन तिच्या सासरी, आणि आता म्हणन मी येऊन जातो म्हणन. आता माझी सासू बिमार आहे, कोण करणार आहे मग घरचं. आणि मग सासरीची पाहा लागन, सासूचंही पाहा लागन. आता सून नाही पाहीन तर कोण आहे घरात मग दुसरं पाहणारं. मग आईले फोन लावून संध्याकाळी आणि फोन करून सांगन सगळं काही, आणि म्हणा आता जातो म्हणून मी माझ्या घरी. आता काय करू, भाड्याची खोलीत राहून यायच्या कोण काही झेपत नाही ना घरचं. हां, त्याला तर एवढा पगार आहे का, त्याचा पगार तर त्याच्या किस्त भरण्यातच चालला जाते, त्याचंच खर्च पाणी नाही होत. आता कसे मग सासरे आहे तर ते सांभाळून घेते, नाही तर बस काय करावं काय नाही असा विचारच आला असता. जेव्हा मी माझ्या सासरहून गेली होती, येईनं मला मारलं होतं, तेव्हा माझ्या घरचे लोक, आजूबाजूचे लोक सगळे म्हणे एवढं मारलं, रिपोर्ट दे, सोडून दे. हां, पण तेव्हा म्हटलं संयमानं निर्णय घेतला तर आता माझा संसार तरी झाला. नाही तर जर तेव्हा गडबडीत एखादा कदम उचलला असताना वाईट, तर बस झालं असतं, माझी काही संसार जागेवर राहिला नसता. आता चुका कोणाकडून नाही होत, तशीच एक चूक झाली माई पाहुण्याकडून, माझ्या नवऱ्याकडून. आता काय आहे, हां, आता चुकानंच शिकते माणूस समोर. आता तेच जर जास्त केली असती ना, तर आता मी बसली राहिली असती माझ्या माहेरी, आणि हे राहिले असते इथं. हां, बाकी काय झालं असतं. पण जर असं संयम ठेवला ना तर जीवन सुधरून जाते म्हटलं. संयम लय आवश्यक आहे. जाऊ द्या बाप्पा, मी लयच बोलतो. आता पटापट स्वयंपाक करतो, लवकर खिचडी लावतो, मग हे येऊन जाईल गावावरून. काय निरोप आणते काय नाही, तर रश्मीताईला सोडलं तर हां, पटापट कामं करून घेतो आता. सुशीला, सुशीला, च्या माय बहीण घरी नाही काय, हे अजून निघाली काय पप्पा. संध्याकाळ होऊन राहिली, घरात नाही आहे हे बायको होय का काय होय बाप्पा, का भिंगरी होय कुठची. पहिले तरी जाय बाहेर तर कुलूप तरी लावे. आता तर कुलूप नाही, साखळी नाही, काहीच नाही लावलं, फक्त लोटून घेतलं दार. आता मला वाटलं का घरातच आहे काय ते, कोणी येऊ घरात आणि कोणी घेऊन जाऊ घरातलं. त्या बायकोले काहीच फिकर नाही घरदाराची. साय संध्याकाळी होऊन जाते तर याचा पत्ता नाही राहत. कामाला गेलेला माणूस घरी येऊन जाते, पण हे बायको काही घरात राहत नाही. हिचंही काय करावं आणि काय नाही काही समजत नाही मला. माय किती उशीर होऊन गेला, बोलत बसली तर डायरेक्ट संध्याकाळच होऊन गेली. दिवसही एवढा लवकर निघून राहिले का काय सांगू. बातच निघून जाते आणि बातच संध्याकाळ होऊन जाते, 2 शब्द बोलले नाही का. आता आले असन घरी, मार बडबड करून राहिले असन. जातो बाप्पा पटापट मी. पण हे काय, पिंटू भाऊ आले वाटते, रश्मीताईला सोडून आले वाटते. हे विचारतो येईल मी. अरे पिंटू भाऊजी, कुठे गेलते, थैला गेला घेऊन बाप्पा. अरे सुशीला वहिनी कुठं जाणार आहे, इथंच गेलो होतो. काऊन खोटे बोलते पप्पा आमच्यासोबत. आम्ही काय कोणाला सांगतो काय, माहित आहे मला तुम्ही रश्मीताईला सोडायला गेले होते म्हणून त्याच्या सासरी.
हां खोटं काय बोलून राहिले? कशा आहे रश्मीताई? पोहोचल्या सुखरूप? काय म्हणे त्याचे सासरचे लोक? सगळे काही चांगले आहे, बरोबर आहे, व्यवस्थित आहे? त्या माय बहीण सुशीला बहिणीले सगळ्याच गोष्टी कशा माहीत राहते काय माहीत, कशा माहीत करतात तर त्या. पिंटू भाऊजी कुठं लक्ष आहे तुमचं? अरे अरे सुशीला बहिणी कुठंच लक्ष नाही आहे. हो म्हटलं रश्मीला सोडायला गेलो होतो आणि सगळं चांगलं आहे. तिच्या घरच्या लोकांना चांगलं स्वागत केलं तिचं, सगळं केलं. घरी चांगलं आहे, चांगल्यानं बोलले गेले. थोडा वेळ बसलो मी, जेवण गिवण केलं. आता त्याने जेवण बनवलं होतं, जेवणच करून जा म्हणे. मग जेवण गिवण केलं आणि निघालो मग तिथून. असं असं चांगल्यानं पोहोचल्या ना बिचाऱ्या, चांगलं झालं ना. आता किती दिवसापासून इथं होत्या? शेवटी म्हटलं सासरच चांगलं राहते. माहेरात किती दिवस राहणार आहे पोरी? चांगलं झालं गेल्या तर. आता म्हटलं तुम्ही दिसले मले तर विचारून घेतो म्हटलं. मग मी चालली घरी. मग कायच होते निघणं बाहेर, आता तेच उद्या. आता साय संध्याकाळ होऊन राहिली ना, आणि मग दिवे लावा लागते ना घरी जाऊन. मी बोलतच बसले अजून तुमच्यासोबत. चला मग चल तुम्ही. तुमचे भाऊ वाट पाहून राहिले सन माई म्हणत तसा का कुठे गेले आणि कुठं नाही. बरं बरं, आता तुम्ही मला सांगा, येईले म्या थांबवलं होतं काय? आता त्याच तर आलं माझ्याजवळ विचारासाठी. बाईले मोठी फुरसत राहते कोणाच्या घरात काय चालून राहिलं आणि कोणाच्या घरात काय नाही. तेले वाटते का सगळी खबर पाहिजे, तेले सगळी खबर ठेवतात त्या. आता घरादाराचं पाहुणा साय संध्याकाळ होऊन राहिली तर तरी बाया घरी नाही जात. याचं त्याचं विचारत उभ्याच राहते. उभ्या राहिले आणि चाललेल्या माणसाला थांबवते गोष्टी करायसाठी. अरे आला काय पिंट्या? किती उशीर लावला रे? अहो बाबा बसच नाही भेटली मले. लागली तर होती बस स्टँडवर, पण त्याच्यात एवढी गर्दी होती का मला जागाच नाही भेटली. मग म्हटलं आता काय करू, आता थांबणं तर जमलं नसतं. मग नाही का मी त्या कालीपिली गाडीतच येऊन गेलो आणि त्याच्यातच बसून आलो, म्हणून मला उशीर झाला. आता तुम्हाला तर माहित आहे ते किती जागी थांबवते, थांबून आणते ते. मार डसके देऊ 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 तर ह्या वेळ होऊन गेला. आता हे आले, नाही तर लवकरच चालू असतो. रश्मीताई व्यवस्थित पोहोचल्या ना? काय म्हणे त्याचे घरचे लोक, त्याचे सासरचे? बरोबर बोलून राहिले होते त्याच्यासोबत? हो बरोबरच बोलून राहिले होते. माझ्यासोबतही चांगले बोलले आणि रश्मीसोबतही चांगले बोलले. आता आपल्यासमोर काय बोलणार आहे ते आता माहीत पडून 1-2 दिवसात कसे बोलतात काय राहतात. तर आता आपल्या रश्मीवर राहते कशी सांभाळून घेते ते त्याईले. आणि मी तर येऊन जाऊन राहिलो होतो, चहा पाणी घेतलं आणि निघतो तुम्ही तिथून. तर म्हणे जेवणच करून जा म्हणे. जबरदस्तीनं ताट वाढलं त्या पोरीनं अरुंजूंनं. आणि मग म्हटलं आता नाही नाही चांगलं नाही वाटन म्हणून जेवणही नाही करून राहिले. आपण याच्या अगोदर गेलो होतो तर काहीच नाही करायला लावलं होतं त्याईले. तर म्हटलं करून घेतो म्हटलं जेवण. आणि तशी मला भूक लागलीच होती म्हणा. मग नाही की मी पोट भरून जेवण केलं, मस्त बनवलं होतं त्या पोरीनं. आणि मग कायचं जेवण केलं आणि निघालो मग तिथून. आणि सगळं काही चांगलं आहे. आता माहीत पडते. मी रश्मीला सांगितलं तसं, म्हटलं फोन गिन लाव म्हटलं, काही असं वाटलं गिटलं तुले तर. आणि म्हटलं काही टेन्शन नको घेऊ म्हटलं. असं आणि पिंट्या रश्मी तुझ्यासोबत काही बोलली काय? का काही म्हटलं गिटलं काय तिनं? तिच्या हावभावावरून काय वाटे? अहो बाबा काहीच नाही बोलली ते. तिचंही मन होतं ना जासाठी. पण आता कसं आहे, एवढ्या दिवसाच्या नंतर गेली, थोडी तर तिच्या मनात दुःख राहीनच ना. आता तिथं कसं व्यवहार होते कसा नाही. आता इले हिच्या स्वभावात लय बदल करा लागन. आता जशी पहिली होती तसं राहिल्यानं थोडी ना चालणार आहे. आता थोडंसं असं तिच्या मनात, पण ते काय सांगते मले. पण तशी चांगली होती. आणि काय आता इथंही राहून तिथंच बरी ना. आणि तिथं तिचा संसार चांगलाच आहे, लोकही चांगले आहे, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मस्त मयाडू लोक आहे म्हटलं. बरं चांगलं झालं ना. मी काय म्हणतो, तुम्ही हातपाय गीतपाय धुवा. मी नाही काय तुम्हाला चहा आणून देऊ का पहिले जेवण वाढू? अरे राधिका आता नाही करत मी जेवण काहीच नाही खात मी. तिथं मी पोट भरून जेवलो आणि तेच तर आता पोटातच आहे, खालीच कुठं झालं. आता काहीच नाही करत मी जेवण. आता नाही का मला जरासा आराम करू दे. सकाळपासून गाडीत होतो ना, तर लय चक्कर येऊन राहिले. आणि ते तुला माहित आहे गाडी कशी येते झुक. त्याच्यानं अजूनच डोकं घुमून राहिलं. मला जरासा आराम करू दे तू. आणि ते पाय ते आणली मी पिशवी आणली मोठ्या आईची. मोठ्या आईन म्हटलं पिशवीसाठी तिला देऊन देतो. बरं करा तुम्ही आराम करा. मी ठेवतो सगळं काही. मामाजी तुम्हाला वाढून देऊ काय ताट? बनवली म्हटलं, खिचडी झाली बनवून. आणून देऊ का तुमच्यासाठी? नाही बाई राधिका सध्या नको आणू. तू आई नाही जेवली ना. आणि मी आहे, आम्ही दोघं सोबतच जेवण करून घेईन. तू काही टेन्शन नको घेऊ. तू आईला सांगत मी ताटकीट वाढायचं. जाय तूही आराम कर. सकाळपासून घरातले कामं करून राहिली. जाय तूही गेला, तू आराम कर. आणि ताटाचं काय आहे, तू आई वाढून घेईन. आणि पाहतो ते काही गेली नाही दवाखान्यात, तिला दवाखान्यात घेऊन जातो. तू काही टेन्शन नको घेऊ. आता जाय, त्याला काही पाहिजे असेल तर ते पिंट्याले. चला मग मित्रांनो, रश्मीताई तर गेल्या तिच्या सासरी. आता मी जातो आराम करायला. आता सकाळपासून मी कामं करून राहिली होती ना. आता ह्या एपिसोडमध्ये एवढंच. आता पुढचा एपिसोड आपण उद्या टाकू. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. आणि तुम्हाला ही राधिकाची कहाणी आवडत असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा. आणि तुमचं काय मत आहे राधिकाबद्दल ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भेटू मग उद्या. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद.